नवोदय विद्यालय 2019 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे की एक वस्तू 500 रुपयाला विकली जाते त्यामुळे तोटा होतो. जर ती वस्तू 700 रुपयाला विकली गेली असती तर दुकानदाराला मागील तोट्याच्या तिप्पट फायदा झाला असता. तो वस्तूची खरेदी किंमत किती आहे? तर नवोदय विद्यालयामधला हा महत्वाचा प्रश्न ट्रिक मध्ये कसा सोडवायचा आपण बघूया. याच्यामध्ये दिलेला आहे आपल्याला की वस्तू 500 ला जर विकली तर तोटा होतो आणि जर ती वस्तू 700 ला विकली तर मागील तोट्याच्या तिप्पट नफा होतो. लक्षात घ्या, अशा वेळेस जर आपल्याला तोटा आणि नफा अशा प्रकारचं कॉम्बिनेशन दिलं असेल तर आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की जो फायदा होतो तो तोट्याच्या तिप्पट होतो. तो तिप्पट प्लस जो लॉस होता तो एक पट, त्या दोघांचे आपल्याला ऍडिशन करायचे झाले 4. ठीक आहे. त्यानंतर ना आपल्याला वस्तू दोन प्रकारे विकली, एकदा 500 ला विकली एकदा 700 ला विकली, तर यांचा डिफरन्स काढायचा आपल्याला सेलिंग प्राइसचा. तो 700 आणि 500 यांचा डिफरन्स आपण काढला तर किती आला? आपला 200 रुपये आला. तो लक्ष घ्या. आणि या ठिकाणी जर आपल्याला 100% ही ट्रिक कुठल्याही ठिकाणी वापरू शकता. या प्रकारच्या उदाहरण जिथे आपल्याला तोटा आणि फायदा असा लॉस असं दिलेला आहे त्यामध्ये 3 + 1 4 आलं. आपला 200 ला 4 ने डिवाइड करूया. त्याचा एक पार्ट आपल्याला आला 50 रुपये. तो लक्ष घ्या, हे जे 50 रुपये आहे हा यातला जो आहे तो लॉस होता. म्हणजे जो काही लॉस त्यांनी दिला सुरुवातीला की लॉस झालेला आहे तो 50 रुपये लॉस होता. म्हणजे या वस्तूची जी खरेदी किंमत आहे सीपी आहे म्हणजेच खरेदी किंमत आहे ती झाली अगोदरची कितीला 500 रुपयाला विकली त्यावेळेस लॉस झाला होता. तो लॉस आपण ऍड केला 500 अधिक 50 तर 550 म्हणजेच ऑप्शन नंबर बी या ठिकाणी उत्तर येतं. कोणत्याही प्रकारचं उदाहरण आपल्याला कोणत्याही परीक्षेमध्ये येऊ द्या, ज्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं लॉस आणि प्रॉफिट आला